आपल्या समोर येते, स्वागत करूया उर्मिला धनगर. उर्मिला, पुन्हा मला 2 सा दिसणार वरचे. नाही सांगू शकत. हा, प्रयत्न कर पूर्ण. म्हणजे तू स्वतःसाठी तर करशीलच, यावेळेला माझ्यासाठीही प्रयत्न कर. ऑल द बेस्ट. नटली नवरे आले गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाचची लाली गपोरे नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरे नवरी आली. उर्मिला, तू फॅन्टॅस्टिक. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे उर्मिलासाठी. आपण अजय अतुल पासूनच सुरुवात करूया. तू फार छान गायलीस, ह्याच्याबद्दल काही डाऊट नाही. किंबहुना जे आम्ही तुझ्याबद्दल ऐकतो आहोत इतर आमच्या मित्रांकडनं, लोकांकडून, ते आतापर्यंत खूप चढत्या क्रमाचं ऐकत आलेलो आहे तुझ्याबद्दल. त्या मानाने मी ज्या अपेक्षा ठेवून होतो तिकडे थोडंसं आमचंच गाणं असल्यामुळे काय म्हण किंवा आय डोंट नो, पण मला थोडंसं तिकडे थोडीशी तारेवरची कसरत होती तुझी, कारण 2 टोन मेंटेन करायचे होते. आणि ज्या टोन बद्दल मी तुझ्या ऐकलेलं आहे तो मला एक्झॅक्ट नक्की काय हा मला कळला नाही. पण ही जी तारेवरची कसरत तू केलीस ती खूप छान होती. कारण तिकडे एकीकडे ज्या पहिल्या साईनला फार सॉफ्ट आहे, अंतऱ्यामध्ये अत्यंत रस्टिक गायचं आहे. माझ्या अंगावर काटा आला जेव्हा तू रस्टिक गायलीस तेव्हा. सॉफ्टमध्ये तुझा व्हॉल्यूम फार डाऊन होता, तेवढं जरा पाळू शकलीस तर इथून पुढे मे बी. आजयनी जसं सांगितलं, तू जेव्हा हाय पिचला तुझ्या टोनला गेलीस ना, तू तेव्हा एकदम हा हा असं, आणि तो चोरल्यासारखा वाटत होतो तू. म्हणजे तू आतून ते येत नव्हतं सॉफ्टनेस, तू प्रयत्न करत होती ते सॉफ्ट होण्याचा. आणि त्यामध्ये नोट पण थोडासा शेवटचा शेक झाल्यासारखा 1-2 ठिकाणी झाला. पण सगळ्यात मी तुझं अभिनंदन करीन एका गोष्टीसाठी. ती जी सम आहे म्युझिक पीस मधली, त्या ह्याच्यामधली, ती इतकी आडवी आहे की त्याच्यानंतर गाणं त्या समेवर तिकडे येऊन सुरू करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तू जेव्हा हे गाणं सुरू केल्यानंतर मी ते वाट बघत होतो की आता तू तिचे तिकडे हे जेव्हा वाजवतील तेव्हा तू कसं सुरू करणार. तुझं पण चेहरा थोडासा कॉन्शियस झाला होता, पण तू अगदी मनातल्या मनात टायमिंग घेऊन ते केलंस, त्याबद्दल तुझं खरोखर अभिनंदन. दुसरी गोष्ट, तुझे शेवटचं लिरिक्स काय म्हंटलीस तू? मंडपात गणगोत सार वैसल ग गुरढोर ताशा वाजीर. मोर ढोल ताशा वाजीर. गुरढोर कशाला ताशा वाजवतील मला सांग. तुझी खरंच परीक्षा आता होती, कारण तो सॉफ्ट टोन जो आहे तो काढायला लागला. तुझा मूळ जो आवाज येतो नंतर मध्ये मध्ये जो येत होता, वरचे पार्ट सगळे ते असे नेहमीच की आ असं होत होतं. त्या सॉफ्ट पार्टला जरा एक वेगळी उर्मिला ऐकायला मिळाली. पण ओव्हरऑल इम्पॅक्ट एकतर अप्रतिम कॉम्पोजिशन आणि कोरस आणि तू सगळ्यांनी मिळून मला
अतिशय आवडलं गाणं. व्हेरी गुड. आज अजय अतुल येणार आणि तू त्यांच्यासमोर गाणार, ही गोष्ट माझ्यासाठी खूप पर्वणी होती. कारण तुझ्या आवाजातला जो युनिक जो एक टोन आहे त्याचा योग्य वापर करायची क्षमता जर का आजच्या तारखेला कोणत्या संगीतकारांमध्ये असेल तर ते म्हणजे अजय अतुल. कळलं का? त्यांचा मराठी लोकसंगीताचा अभ्यास एवढा गाढा आहे आणि त्यामुळे तुझ्या आवाजाचा अतिशय योग्य वापर ते करू शकतील. पण त्यांच्यासमोर म्हणून तुझा आवाज व्यवस्थित पोर्ट्रे करशील असं गाणं घेतलं असतंस ना, एखादी सिंपल लावणी गायली असतीस ना, तर त्यांना तुझा आवाज कळला असता की नक्की काय, अच्छा हे गणित आहे होय. दोनदा मिळाले उर्मिला. बेस्ट ऑफ लक.